तो आजचा व्हिडिओ फक्त मुलांसाठी, मुलींनी लगेच व्हिडिओला स्क्रोल करून टाका. सो विषय काय होतो माहिती आहे पोरांनो, तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जातात किंवा कुठं पण जातात, तुम्हाला एखादी मुलगी भेटते, तुम्हाला असं वाटतं ही मुलगी म्हणजे आपल्या लाईफमध्ये सगळं काही आहे. त्या नादामध्ये तुम्ही मित्र विसरून जातात, त्याच्यानंतर फॅमिली विसरून जातात, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर विसरून जातात. आणि तुम्हाला जिथं जाईन तिथं त्या मुलीसाठीच करायचंय किंवा मुलगीच इम्पॉर्टंट वाटते. याच्या नादात पोरं तुमच्यासाठी काय करतात, हे मित्र तुमच्यासाठी काय करतात, हे सगळं तुम्ही विसरून जातात रे. आणि ज्यावेळेस मुलगी नव्हती तुमच्या लाईफमध्ये त्यावेळेस ते पोरच होते किंवा ते पोरं तुमच्यासाठी काय तर प्रत्येक ठिकाणी स्टँड घेणार, हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात नाही राहते. आणि अशी एक वेळ येते की त्यावेळेस ती मुलगी सोडून जाते आणि त्यावेळेस मुलाला हे सगळं आठवतं की याने आपल्यासोबत काय केलेलं आहे. त्यावेळेस मुलं एकटं पाडायला जातात ना तुम्हाला, तेव्हा तुमची परिस्थिती खरी समजते. आणि दुसरी एक गोष्ट आहे, काही काही मुलं अशा असतात त्यांना एखादी मुलगी आवडत असते, त्या मुलीला तो मुलगा आवडत नसतो. मग मुलं पाच स्वतःची सेल्फ रिस्पेक्टिव्ह वाट लावून घेतात, 17 त्या पोरीला मेसेज करतात, तिच्या मागे फिरतात. मग याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा हे सगळ्या बालिशपणा करीत असतात ना, त्यावेळेस तुमच्या आसपासचे जे लोक आहे ना, ते तुमची सेल्फ रिस्पेक्ट किंवा तुमची रिस्पेक्ट करणं कमी करून टाकतात. त्यांना कळतं की भाई याला कोणच भाव देत नाही किंवा हा प्रत्येक गोष्टीमध्ये असंच करतो, याच्या मागे पळतो, त्याच्या मागे पळतो. याच्यामध्ये मुलं स्वतःची वाट लावून घेतात. याच्यामध्ये करिअर असेल, फॅमिली असेल, ह्या सगळ्या गोष्टी मुलं विसरून जातात अक्षरशः. आणि पोरांच्या लाईफचे वाटोळे होतात. पोरांना पोरगी भेटलं तरी पोराच्या लाईफचं वाटोळच आहे, नाही भेटली तरी पोराच्या लाईफचं वाटोळच आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला जर या गोष्टीमध्ये पडायचं असलं भाई, 20% टाइम तुम्ही या गोष्टीसाठी देऊ शकता, 30% टाइम देऊ शकता. तुम्ही 100% टाइम देताय ना, ते तुम्ही चुकताय. एवढंच सांगेन फक्त. बाकी भाई बेस्ट ऑफ लक. तुम्ही समजदार आहे, सगळं तुम्हाला कळतंय एवढं सांगत. बाकी बाय.